सातारा जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरूच आहे. विशेषतः कोयना धरण बांधव क्षेत्रात प्रचंड मुसळधार पाऊस सुरू आहे. आज सकाळी 8 वाजेपर्यंत कोयना धरणामध्ये तब्बल 68 TMC इतका पाणीसाठा झालेला आहे. सध्या कोयना धरणामध्ये 43,000 क्युसेक्स प्रतिसेकंद इतका पाण्याची आवक होती आहे. म्हणजेच जून आणि जूनमध्ये जो पाऊस कमी पडला त्याचा पूर्णपणे जो बॅकलॉग आहे तो आज म्हणजे 13 जुलै रोजी पूर्ण भरून आलेला दिसतोय. आजची अपडेट म्हणजे महाबळेश्वर, पाचगणी, सातारा, वाई, फलटण, कराड यासह खटावमानमध्ये सुद्धा प्रचंड मोठ्या प्रमाणात बऱ्यापैकी पाऊस सुरू आहे. खरं तर पश्चिम भागात पावसाचा जोर मोठा आहे. म्हणजे जवळजवळ 222 मिलीमीटर इतका पाऊस नोंदवला गेल्या 24 तासामध्ये पश्चिम भागामध्ये, आणि पूर्व भागामध्ये साधारणतः 110 मिलीमीटर. म्हणजे साधारणतः जरी दोन्हीचा रेशो जर पाहिला तर 150 मिलीमीटर पावसाची नोंद ही सातारा जिल्ह्यात झालेली आहे. म्हणजेच काय तर एकंदरीत ह्या नंतर दुसऱ्या टप्प्यात आलेल्या या पावसानं खरं तर बॅकलॉग भरून काढलाच. मात्र महत्त्वाचं म्हणजे शेतकरी या ठिकाणी आनंदित दिसतोय, कारण दुबार पेरणीचं संकट सातारा जिल्ह्यावर मोठ्या प्रमाणात होतं आणि ते टळलेलं दिसतंय. विकास भोसले, यशवंत नगरी, सातारा.